मित्रांनो, सध्या एक बातमी खूप व्हायरल झाली आहे आणि ती म्हणजे त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याची बातमी. या बातमीमध्ये किती सत्य आहे, नक्की काय आहे ही बातमी, चला सगळं सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वराची ओळख आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. असा बर्फ भारत आणि चीन युद्धानंतर 1962 मध्ये जमा झाल्याची नोंद आहे. सध्या ईशान्य भारतात संकट आल्यानंतर हा चमत्कार झाल्याची माहिती मिळते. ईशान्य भारतातील आसाम पाण्याखाली गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हा चमत्कार झाला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात हा बर्फ तयार झाला आहे, हा चमत्कार झाला आहे असंही सांगण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सीसीटीव्हीची तपासणी करून अधिकृत माहिती मंदिर प्रशासन देणार आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून हे त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग देशभरात प्रसिद्ध आहे. नाशिक जवळून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेलं देवस्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला संपूर्ण देशातनं भाविक दर्शनासाठी येत असतात. त्र्यंबकेश्वर इथे असलेलं हे मंदिर काळ्या शिळेपासून तयार केलेलं आहे. मंदिराची रचना अद्वितीय आहे, आकर्षक आहे. मंदिराच्या आतमध्ये एक गर्भगृह आहे आणि त्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. आपल्याला ते डोळ्यांच्या आकाराचे दिसते आणि त्यामध्ये पाणी भरलेलं असतं. जेव्हा जेव्हा आपण लक्षपूर्वक बघतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला 3 छोटे शिवलिंगही दिसतात. त्या लिंगांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानलं जातं. आणि याच पिंडीवर, याच शिवलिंगावर आता बर्फ जमा झाल्याचं सांगितलं जात आहे. ज्योतिर्लिंग असणाऱ्या महादेवांच्या पिंडीवर अशा पद्धतीने बर्फ जमा होणं हा भाविकांसाठी चमत्कार आहे, तर इतरांसाठी ती एक नैसर्गिक घटना आहे. वातावरणाच्या बदलाचा तो परिणाम आहे. काहीही मानलं तरी ही घटना अद्भुत आहे हे नक्की. त्र्यंबकेश्वराच्या या मंदिराजवळ 3 वेगवेगळे पर्वत आहेत. ते असे निलगिरी, ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार. ब्रह्मगिरी पर्वताला भगवान भोलेनाथांच्या स्वरूपामध्ये पाहिलं जातं. निलगिरी पर्वतामध्ये नीलांबिका देवीचं तसंच दत्तात्रेयांचं मंदिरही आहे. खरं तर त्र्यंबकेश्वरचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसरच एका वेगळ्याच आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला आहे. आपण जेव्हा महादेवांच्या दर्शनाला जातो तेव्हा ती आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला नक्कीच जाणवते. मंडळी, तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेला आहात का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय असं सुद्धा नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.